पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. गेल्या 2 दिवसांपूर्वी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या कळंबोलीतील मयुरेश पाटीलचा मृतदेह शिरवली स्मशानभूमीच्या जवळील नदीत सापडला. त्याचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. 7 जुलै रोजी मयुरेश पाटील याच्यासह 5 ते 6 मित्र पनवेल तालुक्यातील मोरबे ते बदलापूर बोगद्याजवळील भेकरेवाडी शिरवली गाव परिसरात फिरण्यासाठी गेले होते. ते पाण्यात पोहण्यासाठी उतरले असता मयुरेश पाटील याचा पाय घसरला आणि तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. पनवेल तालुका पोलिसांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सलग 3 दिवस त्याचा पाण्याच्या प्रवाहात अग्निशामक दल, NDRF टीम, पनवेल तालुका पोलीस ठाणे, ग्रामस्थ आणि मित्रांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडून येत नव्हता. अखेर आज 9 जुलै रोजी राबवलेल्या शोध मोहिमेत दुपारच्या सुमारास शिरवली गाव स्मशानभूमीजवळील नदीत त्याचा मृतदेह सापडून आला. मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नदी, ओढे, तलाव परिसरात नागरिकांनी पाण्यात उतरू नये आणि आपला जीव धोक्यात घालू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.